दिग्दर्शन सहाय्य सिद्धी वायंगणकर मालवणची होती. सिनेमॅटोग्राफर सिद्धेश ठाकूर, कॅमेऱ्याची मदत प्रशांत गोरड, कार्यकारी निर्माता रवींद्र देवधर, रंगभूषा श्रीकांत आगाशे. यातले कलाकार यानंतरचे सगळे मालवणचे आहेत, त्यामुळे इथं कोणी दिसणार नाही. जेनी शुभदा टेकम, शिकवणाजी सुजाता शेलटकर, आशिष पेडणेकर, मुख्य गावकरी अक्षय सातर्डेकर, डॉक्टर गौरव ओरोसकर, इतर गावकरी अजिंक्य मुळेकर, प्रियांका वांगणकर, संजय नायर, प्रणाली कासले, आशा मुळेकर, कमल मुळेकर. आणि लेखकाचं काम केलं होतं मी, रवींद्र देवधर. त्या गावकऱ्यांनी इतका प्रचंड पाठिंबा दिला आम्हाला आणि अक्षरशः म्हणजे प्रत्येक क्षणी आमच्या पाठीचे ते उभे होते. तर सुजाता शेलटकर, आशिष पेडणेकर, शैलेंद्र शेलटकर ज्यांनी खुर्ची रंगवून दिली आम्हाला, अक्षय चव्हाण ज्यांची खुर्ची होती मालवणपासून एक 20-25 किलोमीटरवर होते, ते टेम्पोतनं ज्यांनी आणली त्यांनी 200 रुपयात फक्त आणली, शिरोडकर म्हणून त्यांनी. सबटायटल आणि इंग्रजी भाषांतर स्मिता रहाणे यांनी केलं होतं. आणि मुख्य भूमिका जी खुर्चीची होती ती आम्हाला विकास हाबून पुण्यातलेच त्यांच्यामार्फत आम्हाला ती मिळाली, त्यामुळे त्यांचे कृतज्ञ आहोत आम्ही. आजच्या या प्रयोगाला मगाशी पण मान्यवर होते, अद्यतन मान्यवर आहेतच. त्यापैकी दिलीप वेंगुर्लेकर सर, दिग्दर्शक, अभिनेते, लेखक आणि रंगभूमीवर आणि सर प्लीज नाही रंगभूमी आणि चित्रपटात प्रचंड योगदान असलेला माणूस. मी राजाला विनंती करतो की त्यांचा स्वागत करावं. त्यानंतर नाट्य आणि सिने अभिनेत्री वरदा जाधव, डॉक्टर विजय गोखले, नाट्य चित्रपट अभिनेते, गेली कित्येक वर्षांत त्यांचं योगदान आहे आणि सध्या नवीन पिढीला कॉम्प्युटरच्या माध्यमातून अद्ययावत करण्याचं काम ते सध्या करत आहेत. पुण्यातील नाट्य निर्माते, लेखक आणि एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व प्रदीप प्रभुणे. आपण फरासखाना चौकात, बुधवार चौकात गेल्यानंतर गेली 106 वर्ष जे बघतोय ते श्रीकांत बेडेकर आहो तात्या. हे स्वतः खूप छान गायक आहेत आणि वेगवेगळे उद्योग करत असतात. आणि मुद्दाम हजर राहिलेले ACP योगेश मोरे, पुण्याचे ACP. आपण सर्वजण आलात, आपल्याला खरंच सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि वेंगुर्ले सरांना विनंती करू की त्यांनी 2 शब्द बोलावेत. ह्या प्रयोगाबद्दल, हा नवीन प्रयोग असंच म्हटलं पाहिजे, पण याच्याबद्दल लगेच बोलणं फार अवघड आहे. थोडासा विचार करून म्हणजे प्रतिक्रिया लगेच देण्यात काय पॉईंट नाही आहे. पण झालेला प्रयोग खूप छान झाला. सगळ्यांनी अतिशय सुंदर कामं केली आणि अतिशय इफेक्टिव्ह होतं. म्हणजे पहिल्यापासून एकदम सगळी पकड त्यांनी घेतलेली होती आणि या अशा उपक्रमाबद्दल ह्याला सतत यश लाभो एवढीच 2 शब्द बोलतो. मी राजाचा नाटकातला दिग्दर्शक आणि राजा माझा अभिनेता. आम्ही दोघांनी जे अनुभवलं ते याच्यामध्ये फार छान दिसलं आणि मला याचं कौतुक आहे की तो दिवसेंदिवस जी प्रगती करतो आहे त्याच्यामध्ये या प्रगतीचा आढावा खूप महत्त्वाचा ठरतो. सो अभिनंदन. ही स्टोरी मी साधारण 3-4 वर्षापूर्वी पेटवेलकडनं ऐकली होती, पण त्याचं असं काय होईल याची कल्पना खरंच नव्हती मला. राजाला धन्यवाद. आणखी एक राजाचा पैलू असा आहे की राजा अत्यंत उत्कृष्ट चित्रकार आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. उत्कृष्ट चित्रकार आहे आणि त्या चित्रकलाचे फ्रेम्स आज ह्याच्यात डॉक्युमेंटरीमध्ये मी पाहिल्या. त्यानंतर रवी तर उत्तम कलाकार आहे, त्याचा व्हॉईस कल्चर हे शिकण्यासारखं आहे. सातव माझा अत्यंत जवळचा मित्र, आज खरं सांगायचं तर सगळेच माझे मित्र आहेत. सातवने जे काही एक्सप्रेशन दिलेत या डॉक्युमेंटरीमध्ये खूप छान, या शॉर्ट फिल्ममध्ये
आणि बाकी आपण रसिकच आहात सगळे आणि पुण्यामध्ये हे रसिक आहेत याचा मला अभिमान आहे. बाबाला मी ओळखतो चांगला आपल्याला आणि याला खूप सदिच्छा आहे की ह्याला खूप पारितोषिक मिळावेत अशी माझी सदिच्छा आहे आणि 2 शब्द बोलून संपतो. धन्यवाद. एका हिंदी चित्रपटात एक डायलॉग होता, तुम अगर मुद्दत से चाहो तो सारी कायनात उसको मिलाने के लिए आपके पीछे पड़ जाती है. असा आमचा हा राजा प्रधान. मी तुम्हाला 40 वर्षापूर्वी नेतोय. साधारणतः 20 वय असेल आमचे. बरेचसे मित्र इथे पण आहेत. एक दिवशी अशा शिगोपाच्या गप्पा चालल्या होत्या. एक जण म्हणला मी खूप चांगला बिझनेसमॅन होणार, एक जण म्हणला मी खूप चांगला डॉक्टर होणार, शिक्षक होणार वगैरे वगैरे. एक जण म्हणला मी फिल्म प्रोड्यूस करणार आणि एक जण म्हणला मी आयुष्यात एका तरी फिल्मचं दिग्दर्शन करेल. हे 40 वर्षापूर्वीचं सांगतो आहे मी. तो हा राजा प्रधान. राजा आणि प्रधान हे दोन्ही एकत्र आहेत. तर असा हा राजा प्रधान यांनी आज आयुष्यातलं त्याचं एक मोठं उद्देश गाठलं आहे आणि मी म्हणतो की सगळ्यांनीच आपल्या आयुष्यात 20च्या दरम्यान जे उद्देश ठरवलेले असतात ती नक्की मिळवावी. राजा, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. नक्कीच. तुम्ही नाव घेतलं म्हणून म्हटलं प्रतिक्रिया व्यक्त करणं आवश्यक आहे. मी गणेश जाधव, वरदा माझी पत्नी आहे. आम्ही आता मध्ये एक शॉर्ट फिल्म केली होती GNच्या कथेवरती, वंशमध्ये म्हणून. त्याला अनेक पारितोषिकं मिळाली जगभर आणि वरदानी त्याच्यात काम केलंच होतं, पण सूरज पण त्याच्यामध्ये त्यांनी पण काम केलं होतं. हां. आणि आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी इथेच आम्ही त्याचं बक्षिसं मिळाल्यानंतरचं पुन्हा एकदा शो केले होते. मला असं वाटतं की काही वेळा काही आर्ट फॉर्मला शॉर्ट फिल्म हाच अतिशय योग्य फॉर्मॅट आहे की जिथे ती व्यक्त होऊ शकते. अनेक वेळा काही गोष्टी नाटकांमधनं नाही करता येत आणि पूर्ण लेनची फिल्म करणं हा अजून एक मोठा उद्योग आहे. त्यामुळे शॉर्ट फिल्म्समधून आपला जो काय मेसेज आहे किंवा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं माध्यम म्हणून आता बरेच जण शॉर्ट फिल्म्स करतायत. ही चांगली गोष्ट आहे, कारण शॉर्ट फिल्म्समधनं पैसे मिळत नाहीत. हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादं तुम्ही नाटक, सिनेमा कराल तेव्हा पैसे मिळवणं हा एक त्यातला महत्त्वाचा उद्देश असतो. शॉर्ट फिल्ममध्ये मात्र तसं नसतं. आपला उद्देश, आपलं काय जे काय मेसेज आहे तो लोकांपर्यंत जाणं यासाठी ते केलेलं असतं. त्यामुळे ते मनापासून केल्याशिवाय शक्य होत नाही आणि सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट लागते, अनेकांची मदत लागते, आता त्यांनी उल्लेख केला तसा. त्यामुळे मी या सगळ्या टीमचं कौतुक करतो आणि अभिनंदन करतो की हा उपक्रम तुम्ही हाती घेतला. थँक्यू. खूप मस्त मूवी आहे, सगळ्यांनी बघायला पाहिजे. एकदम थ्रिलिंग वाटलं आणि शेवट काय आहे हे कळता कळता आमची नाकीनऊ उडालेली आहे. खूप मजा आली. मायकेल हा पिक्चर खूपच छान आवडला मला. खूपच छान होता, सस्पेन्समध्ये होता. शेवटी पण एंड एकदम छान दाखवला, त्यामुळे मला फारच आवडला तो पिक्चर. खूपच अप्रतिम मूवी आहे. सगळ्यांनी वेळात वेळ काढून नक्की बघा. आणि जेवढे केवढे प्रेक्षक तिकडे बसलेले होते ना, अगदी 40 मिनटं सगळे खुर्चीला खेळून होते आणि शेवट काय होतो याच्याकडे सगळ्यांचंच नजर लागली होती. आणि लिटरली म्हणजे जेव्हा शेवट झाला तेव्हा एव्हरीबडी वॉज सरप्राईज की हे काय झालं, आणि मग सगळे आपापल्या पद्धतीने त्याचा अर्थ काढत होते. पण नक्कीच इंटरेस्टिंग मूवी आहे आणि सगळ्यांनी बघायलाच हवी. राजा प्रधान दिग्दर्शित मायकल खूपच चांगली शॉर्ट फिल्म आहे आणि शेवटपर्यंत उत्कंठता अशी ठेवते ती फिल्म. त्यामुळे नक्की सगळ्यांनी पाहावी जिथे कुठे रिलीज होईल. आणि राजा प्रधानला पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा. खूप सुंदर मूवी केलेली आहे. अप्रतिम शॉर्ट फिल्म आहे. ऋषिकेश कानडेची ॲक्टिंग ॲज युजल खूपच छान झाली आहे आणि देवधर सरांचं तर काही बोलायलाच नको, म्हणजे अप्रतिमच असते ॲक्टिंग. प्लस सस्पेन्स इतका छान मेंटेन केला आहे पूर्ण शॉर्ट फिल्म, त्यामुळे सगळ्या ऑडियन्सला अशी ती ऑक्युपाईड ठेवते, फुल एनग्रॉस ठेवते. सो खूप मजा आली. विषय सुरुवातीला असं वाटलं की कॉमन आहे, पण नंतर नंतर कळत जातं की खूप वेगळा विषय आहे आणि खूप सुंदर पद्धतीने मांडला आहे. आणि खूप सीन्स असे होते की पूर्ण वेळ गूज बम्स येतात.
सो तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता ते शॉर्ट फिल्ममध्ये. सो खूप छान, खूप मजा आली. शुभेच्छा सगळ्या टीमला. मायकेल हा सिनेमा बघितला, एक वेगळाच अनुभव जात होतो. ही गोष्ट मी मुळात वाचलेली होती, तेव्हाच ती गोष्ट मला खूप आवडली होती. त्या गोष्टीवर असं काही सादरीकरण होऊ शकतं याचा हा एक वेगळा अनुभव राजेश प्रधान यांनी मला दिला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. नमस्कार, मी शिरीष कुलकर्णी. एक अतिशय उत्तम शॉर्ट फिल्म बघायला मिळाली. अतिशय उत्तम लोकेशन आणि सगळ्यांनीच अतिशय चांगला अभिनय केला आणि एक छान फिल्म बघायला मिळाली. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. अतिशय उत्कृष्ट शॉर्ट फिल्म झालेली आहे आणि विषय पण ते इतका वेगळा घेतलेला होता की कल्पनाही करू शकत नाही. आणि त्याच्यातलं टेकिंग, त्याचं टेक्निकल, शॉर्ट फिल्मना अशा पद्धतीचं टेक्निकल हे करणं हे आत्ताच्या काळात आव्हानात्मक आहे. कारण याच्यातनं कुठलाही फायदा नसतो, पैसा मिळत नसतो, तरीसुद्धा असे उपक्रम करणं ही आत्ताची खरं तर गरज आहे. भाऊ मिळाला यातनं आणि सुंदर एक तासाभराचं एक चांगलं प्रेझेंटेशन बघायला मिळालं. राजेश माझा चांगला मित्र आहे आणि आम्ही बऱ्याच वर्षापासून मित्र आहोत आणि त्याला पुढच्या सर्व उपक्रमांसाठी माझ्या शुभेच्छा. जे इफेक्ट सगळे, साऊंड, डायरेक्शन, म्हणजे शॉर्ट फिल्म जे काही 30-40 मिनिटात त्यांनी सगळं बसवलं आहे, बेस्टच, अप्रतिम, म्हणजे बियॉन्ड माय एक्सपेक्टेशन्स. अँड ऑल द बेस्ट टू द टीम. राजा प्रधान खरं तर माझा चांगला मित्र आहे आणि तो चांगला चित्रकार म्हणून मला माहिती होता. पण आता ही नवीन त्याची मूवी बघून फार आनंद झाला. खूप मजेदार आणि असं थ्रिलिंग मूवी वाटली ती. इंटलेक्च्युअल त्याच्यामध्ये खूप गोष्टी छान वाटल्या आणि मस्त मजा आली. मायकेल पाहिला, खूप आवडला. पहिला प्रयत्न वाटला नाही. सगळ्याच कलाकारांनी खूप मनापासून काम केलं. दिग्दर्शकाचे एफर्ट्स आहेतच. ऑल द बेस्ट टीम मायकेल फॉर नेक्स्ट प्रोजेक्ट. नाटकातली प्रायोगिकता आता शॉर्ट फिल्म मध्ये पण येते आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून राजाचे शतशः आभार. रवींद्र देवधर म्हणजे एक हरहुन्नरी कलाकार, फारच छान काम केलंय आणि त्याची बरोबरची टीम पण फारच सुंदर आहे. असंच त्याला पुढे यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. खूप चांगला प्रयत्न होता. स्टोरी खूप खिळवून ठेवणारी होती. त्याच्यामुळे त्याला विश यू ऑल द बेस्ट. नवीनच तुझा एक प्रयोग बघायला मिळेल अशी अपेक्षा करतो. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. राजा प्रधान माझ्याबरोबर नाटकामध्ये काम करायचा, म्हणजे रादर मी त्याच्याबरोबर काम करायचे आणि आमची सुरुवात कॉलेजपासून झाली एकत्र. तो फिल्म डायरेक्ट करेल हे मला माहिती होतं. कधी ना कधी तो नक्कीच करेल. ही इज अ फॅन्टॅस्टिक पेंटर आणि त्याचा आवाज फेक जो आहे, व्हॉइस ओव्हर ना सिरियलमध्ये काम केलेलं आहे, खरंच फार सुंदर. आणि स्पेसिफिकली मायकल फिल्म त्याच्या बाबतीत म्हटलं तर एक विजन लागतो फिल्म बनवायला आणि त्यांनी ती विजन अगदी तंतोतंत परफेक्ट केलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू मायकल. मायकल नावाची आत्ता खूप इंटरेस्टिंग शॉर्ट फिल्म आम्ही बघितली. बेसिकली त्यातले सिक्रेट्स जसे हळूहळू रिव्हील केले, दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. सगळ्यांची ॲक्टिंग खूप छान होती, सिनेमॅटोग्राफी खूप छान होती आणि बॅकग्राऊंड स्कोर वॉज द हिरो. आय थिंक खूप मस्त होती आणि ॲक्च्युली व्हेरी डिफरंट टेक ऑन यू कॅन से काय काय गोष्टी ज्याच्यात आपण बिलीव्ह करतो नाही करतो. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग आणि ॲक्च्युली शेवटपर्यंत आम्हाला खूप असं वाटत होतं की काय होणार आहे पुढे, काय होणार आहे. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द होल टीम. मला आत्ता जस्ट मी मायकल बघितला तर खूपच छान मूवी वाटला. म्हणजे एका शॉर्ट स्पॅन ऑफ टाईममध्ये एकदम अशी छान ग्रिपिंग आणि अशी थ्रिलिंग स्टोरी खूप छानपैकी मांडली गेली आणि सगळ्यांची ॲक्टिंग प्लस म्युझिक, सिनेमॅटोग्राफी मला खूप आवडली. त्याच्यातले जे सगळे मॉन्टाजेस पोर्ट्रे झालेत ते खूप छान झाले आणि ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. नमस्कार, माझं नाव सर्वेश नामदार. मी या प्रयोगाला आलो आणि मला खरंच बरं वाटलं कारण मी ऋषिकेशला खूप वर्षापासून ओळखतो. तो माझा शाळेतला मित्र आहे, पण शाळेनंतर त्याच्यातले गुण मला दिसायला लागले आणि उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट लोकेशन, उत्कृष्ट वेशभूषा
आणि जो राजा सरांनी जो काही सस्पेन्स मांडला शेवटी प्रतिक्रिया द्यायला खूप लवकर आहे, पण मला असं वाटतं की ते जे कॅरेक्टर होते ते लेखकाच्या खरंच मनातले होते का प्रत्यक्ष होते, हा असा विचार करायला भाग पाडणारं एक उत्कृष्ट शॉर्ट फिल्म. आणि असेच प्रयत्न पुढे होत राहावेत आणि आम्हाला ॲज अ प्रेक्षक बघता यावेत. खूप शुभेच्छा.